नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत। आज आपण जिल्हा परिषद भरतीचे जे रखडलेले पद आहेत त्याच्या परीक्षा कधी होणार, पेसाचा निकाल कधी लागणार ते संदर्भात महत्त्वाची माहिती आणली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र न्यूज आहे, तुम्ही बघितलेली असेल एखाद्या वेळेस, तरी आपण तुम्हाला फास्टमध्ये महत्त्वाचं वाचून दाखवतो। तर विद्यार्थी मित्र, खूप दिवसापासून ही भरती परीक्षा रखडली आहे। हिने जवळजवळ 2-4 वर्ष खाल्ले, 4-5 उन्हाळे पावसाळे खाल्लेत, अजूनही भरती परीक्षा व्हायना नाही। याच्यामध्ये 2-3 सरकारं निघून गेली तरी या भरती प्रक्रियेमध्ये काही बदल व्हायना नाही। 11,460 पदाच्या भरतीत आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक याची सर्वात जास्त पदं आहेत। ऑगस्ट 2023च्या जाहिरातीनंतर सर्वात जास्त अर्ज आले, पण अद्याप या पदासाठी परीक्षा झालेली नाही। यामध्ये आता हे कोर्टाचा निकाल आहेत आणि कोर्ट सरळ म्हणतं आहे की जोपर्यंत आम्ही निकाल देत नाही तोपर्यंत राज्य सरकारने कोणती प्रक्रिया करू नये, ज्यामध्ये नियुक्ती असो, भरती परीक्षा घेणे असो किंवा काही असो। आणि राज्य सरकारसुद्धा म्हणतं आहे की जोपर्यंत कोर्टाचे काही निकाल येत नाही तोपर्यंत आम्ही तरी यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही। आणि त्यामुळे विद्यार्थी मित्र, असा मोठा प्रश्न झाला आहे। पण मात्र 2019च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, कोरोनाची साथ आणि इतर विविध कारणामुळे 2023पर्यंत भरती परीक्षा होऊ शकली नाही आणि पुढे ही भरती परीक्षा रद्द करण्यात आली होती। अशा प्रकारे विद्यार्थी मित्र 2019मध्ये भरती आली, 19, 20, 21, 22, 23, 24 म्हणजे 4-5 वर्षाचा कालावधी गेला आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये। आणि इतक्या प्रमाणामध्ये जाऊनसुद्धा अजून भरती परीक्षा झालेली नाहीत। त्याच्यामध्ये आता पेसाचे जे निकाल आहेत ते सुद्धा राज्य सरकारने रखडवलेले आहेत। आणि जोपर्यंत पेसा भरतीचे काही प्रश्न मिटत नाही, कारण की आज तलाठी भरतीच्या याद्या आल्या, त्यामुळं एक नवीन ऊर्जा निर्माण झाली, एक आनंद वाटतो आहे की 100% आता ZPच्या सुद्धा या परीक्षा होणार आहे। कारण की ज्याप्रमाणे यांनी आता तलाठीचं हे सगळं केलं, तलाठी भरतीच्या निवड याद्या जाहीर करून उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी प्रयत्न केले, त्याचप्रमाणे आता राहिलेले जे ZPचे पद आहे ते सुद्धा होतील आणि पेसाचा निकालसुद्धा लागू शकतो आहे। तर अशा प्रकारे ही सर्व प्रक्रिया होईल। तर विद्यार्थी मित्र, आचारसंहितेसुद्धा टेन्शन आहे 2019पासून रखडलेली। भरती शासनाला घेता येत नाही, आता निवडणुकीची आचारसंहिता, त्यामुळे भरती प्रक्रिया आणखी रखडेल का? यात वय निघून चालले, आमची मेहनत आणि पैसाही वाया जात आहे। 5 उन्हाळे, 5 पावसाळे, 5 हिवाळे एका भरतीत पाहिले, अजून काय शोकांतिका असते एक विद्यार्थी। अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी आपली व्यथा मांडली आहेत की खूप मोठा आम्ही याच्यामध्ये कार्यकाळ बघितला, अजून पण कोणती प्रकारची प्रक्रिया झाली नाही, उत्तरांना अद्याप नियुक्ती नाही। तर ऑगस्ट 2023मध्ये 34 जिल्हा परिषदेमध्ये गट क संवर्गातील 19,460 पदे सरळ सेवेने भरण्यात आली करण्याची जाहिरात निघाली। जिल्हा स्तरावर काही भरतीची परीक्षा झाली, जानेवारी 2024मध्ये निकाल लागले, कागदपत्राची छाननी झाली, मात्र अद्याप नियुक्ती दिली नाही। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र ही आली, परंतु पोलीस भरतीसुद्धा आली। पोलीस प्रशासनाने सुद्धा 18,000 पदं भरून परत 17,000ची जाहिरात काढली, पण शासन ज्या भरती परीक्षा रखडल्या त्याच घ्यायला नाही। तर अशा प्रकारे हा सर्वात मोठा व्हिडिओ होता। अशाच माहितीसाठी चॅनल अपडेट राहा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, आभारीत।